पाहतोय खारपाले विपक्ष आंबिवली या दोन संघामध्ये हा सामना इथे पाहायला मिळेल। पुन्हा एकदा माझ्यासोबत आपण जोडले राहा, कुठेही जाऊ नका, कारण अर्थात रायगड, ठाणा, डोंबिवली, रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली ही रबर बॉलची स्पर्धा आपण या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय। स्ट्राईक ला आपण पाहतोय गण्या आणि नॉन स्ट्राईकला आपण अर्थातच पाहतोय बादशाह रवी, त्यांना बादशाह असं म्हटलं जातं। याच्यानंतर हनुमानपाडाची मॅच आहे, त्याच्यामुळे सर्व टीममेटनी आपण इथे उपस्थित राहायचं आहे, उपलब्ध राहायचं आहे। चांगला चेंडू इथे आपण पाहतोय, तर उचली घेणारा चेंडू होता, अर्थातच बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि तिथून मात्र निर्धाव चेंडूची संगता। सुजित पाटील, अनिकेत पाटील, प्रथमेश पाटील यांचं देखील सतीश पाटील यांना मोलाचं सातत्याने लाभत असतं, तर त्यांचं देखील आपण धन्यवाद मानतोय। 6 धावा धावपटलावर आंबिवली संघाची पहिल्या चेंडूवर मोठा षटकार आला होता। क्षमता आहे गण्या आणि अर्थातच बादशाह रविदादा यांच्यामध्ये ती क्षमता मात्र दाखवताना चौकार होता तो, मिस्टेक आम्ही सुधार करते, चौकार। 4 धावा आहेत। हाफ ट्रॅकरचा चेंडू, कव्हर ड्राइव्हचा फटका, चेंडू गोलीच्या पैकाला, चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा। 4 गण्या यांच्या बॅट मधून होते, चौकार झाल्या। 8 धावपटलावर धावा। आभार त्यांनी केलेली आमची नाश्त्याची व्यवस्था, आज धन्यवाद आम्ही मानतोय। आशिष भाई डीजे, उत्कृष्ट डीजे आणि अर्थात साऊंड सिस्टीम आणि मंडप डेकोरेटर म्हणून या हमरापूर विभागामध्ये प्रसिद्ध असलेले आमचे आशिष डीजे हनुमानपाडा, अर्थात आपलं कार्य कुठलं असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा। एक उत्कृष्ट डीजे वादक देखील आहेत, अर्थातच आपण पाहतोय साऊंड सिस्टीम त्यांची आहे, मंडप डेकोरेटर म्हणजे लग्न कार्य असेल, कुठलंही कार्य असेल तर तिथे आपण निश्चित त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांना ऑर्डर द्या। पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकानंतर धावा धावपटलावर लागल्यात आंबिवली संघाच्या 9। पहिलं षटक हा चांगलं हाताळण्यात आलं खारपाले संघाकडून, जी अपेक्षा होती कर्णधाराला संतोष या गोलंदाजाकडून, ती अपेक्षा मात्र पूर्ण केली। आता मात्र मोठा फटका, अवकाशात काही काल चेंडू राहतोय आणि त्यानंतर जमिनीमध्ये दान होतोय। या बिल्ला मात्र 1 धाव मिळेल, स्वतः स्ट्राईक ठेवेल रवी दादा। सुरेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, स्ट्राईकला रवी दादा ज्यांच्यामध्ये दमखम आहे, मोठी धावसंख्या बनवण्याची ताकद आहे, क्षमता आहे, तो स्ट्राईकला अर्थात रवी दादा उर्फ बादशाह। लाऊड अपील ते मात्र थाय पॅडला चेंडू अदलल्यानंतर अगदीच सर्व खेळाडूंकडून इथे आवाज दिला जातो, आउट दॅट। अंपायर कडून मागणी करू शकता, हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमावलीमध्ये आहे। आपण आउट दॅट स्वरूपात पंचांकडून मागणी करू शकता, पण मागणी ती फेटाळली गेली, कारण जो पिचिंग होता तो मात्र लेग स्टंपच्या बाहेर आणि LBW पण नाही इथे नियम। अर्थातच प्रत्येक चेंडूवर लाऊड अपील केली जाते। सुरेश हे गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतायत। मगाशी ना आपल्या अर्थात समालोचन कक्षाच्या दिशेने संतोषजी हे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये ते सांगत होते की आमची वीक बाजू गोलंदाजी आहे, पण आता तर मला ती वीक बाजू दिसून येत नाही, कारण तुम्ही देखील चांगले षटक हाताळत आणि त्यानंतर सुरेशजी पण चांगले षटक हाताळत आहेत। या बिल्ला मात्र कव्हरच्या दिशेनं कव्हरचा क्षेत्ररक्षक शोधतोय की माझ्या बाजूला कोण येईल का। नया है ये लड़का बंदा
और त्याच्यामुळे आपण पाहतोय त्यांनी देखील प्रयत्न केला नाही. मग असं कधी कधी वाटतं माझ्याजवळ चेंडू येईल नाही तर बरं आहे, कारण कधी कधी अशी कठीण परिस्थिती निर्माण होते. आमचे राव्याचे विश्वासदादा पाटील आणि दिलीपदादा पाटील पुन्हा एकदा इथे मैदानाच्या दिशेनं आपल्याला दिसतात, तर त्यांचं देखील असं स्वागत. अगदी निराश आम्ही देखील आहोत. आम्हाला देखील इच्छा होती की आपला संघ जिंकावा, खेळताना पाहावं. नेपी राव्याच्या संघाला नेहमी पॅकरच्या भूमिकेत विश्वासदादा पाटील 40+ चांगला चेंडू सुरेशांचा, पण पंचांच्या दृष्टिकोनातून खराब. माझ्या दृष्टिकोनातून टप्पा चांगला होता, पण पंचांच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर उजव्या एष्टीच्या बाहेर. तिथे मात्र पंचांनी दखल घेतली. व्हाईटच्या स्वरूपामध्ये संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. आता मात्र चांगला चेंडू माझ्या नजरेतून आणि पंचांच्या दृष्टिकोनातून देखील चांगला. आशिषबाई यांचं प्रेम मात्र इथं कमी होत नाही. आता मात्र आम्हाला नाश्त्याची व्यवस्था जांभळांच्या माध्यमातून देखील केली. अगदीच चांगली सेवा इथे आम्हाला देत असताना आशिषबाई आणि सतीशबाई यांना देखील सातत्याने मदत करत असताना आशिष डीजे आपण पाहतोय. आणि संध्याकाळी देखील व्यवस्था आशिषबाई यांच्या माध्यमातून चहा पाण्याची केली जाईल, त्यांचे देखील धन्यवाद. धावा झाल्या धावपटलावर 13. चांगली गोलंदाजी, जी कमकुवत बाजू होती खारपाले संघाची त्यांच्या खेळाडूच्या माध्यमातून सांगितलं गेलं आम्हाला इंटरव्ह्यू सेशन मध्ये, पण ती कमकुवत बाजू नसून आता मात्र ती एक मजबूत बाजू. नेहमी सहकार्य गाडी पिकअप करणारे विकास मोरे अर्थात आदेश मोरे, विकास मोरे नोटेड संघासाठी सातत्याने नेहमी पिकअपच्या आम्हाला मदत करतात, म्हणजे ने आण करण्यासाठी, तर त्यांचं देखील धन्यवाद. कोणाची चावी आहे, पल्सर ची गाडीची चावी आहे की काय, तर आम्हाला सापडलेली आहे, तर आमच्याकडून आपण घेऊन जायचंय. समालोचन कक्षामध्ये चावी ही जमा केलेली आहे एका प्रेक्षकाने. पल्सर गाडीची चावी आहे, तर आमच्याशी संपर्क आपण साधायचा आहे. आंबिवली सारख्या बलाढ्य संघाला इथे मात्र थांबवलंय. मोठी धावसंख्या बनवण्यापासून इथं थांबवलंय. 13 धावसंख्येवर धावफलक स्थिरावलाय, 15 धावसंख्येवर धावफलक स्थिरावलाय. किती वेळ रवी सारख्या फलंदाजाला शांत ठेवणार. इथे मात्र ते म्हणत आहेत मी शांत बसायला संत नाही, तर इथे मात्र मी एक बलाढ्य असा खेळी करण्यासाठी मैदानावर आलोय. ती बलाढ्य अशी खेळी इथे पाहतोय. एक षटकार आता आपण त्यांच्या बॅट मधून डीप मिडविकेटच्या दिशेने पाहिला, तर अर्थातच 21 धावा धावपटलावर आंबिवली संघाची. खारपाले संघाच्या विपक्षामध्ये चांगला चेंडू पडल्यानंतर काटा बदलवतोय. चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये, कम बॅक करतोय. एक चेंडू फलंदाजाच्या फेवर मध्ये जातोय, दुसरा चेंडू गोलंदाजाच्या फेवर मध्ये जातोय. म्हणजे चढ उतार या क्रिकेटच्या पटलावर आपण पाहतोय. मोठा फटका. इथे मात्र तो क्षेत्ररक्षक इथे मात्र जबाबदारी स्वीकारणार नाही, कारण तो क्षेत्ररक्षक या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय की तो आधीच मनामध्ये ठरवतोय माझ्या दिशेने चेंडू येईल नाहीतर बरं आहे, कोणतरी दुसरा येईल आणि तो चेंडू पकडेल, या अपेक्षेच्या नजरेतून आणि या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॅक्टिस मध्ये नाही, क्रिकेट पासून बराचसा लांब असणारा खेळाडू आहे, पण अर्थातच आपल्याकडे कमी खेळाडूंचे असल्या कारणाने त्याला भरती करून घेतलेलं आहे. तर अर्थात आमचे सर देखील त्याला कौतुकाची थाप देत आहे, गरजेचं असतं. विद्यार्थी असू द्या हुशार, दोन्ही विद्यार्थ्यांना जपणं हे सर लोकांचं काम असतं. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण संतोष यांच्या माध्यमातून झालं, कारण ज्याने पहिली गोलंदाजी केली ते संतोष. इतर मात्र गण्या यांना माघारी परतावा लागतो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पंच या धावा किती? ही एकच. 24 धावा, 24 धावा आहेत या षटकातील. मला वाटतं अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकामध्ये एक मोठा फटका 6 धावसंख्येचा डीप मिड विकेटच्या दिशेने आला, तो फटका मात्र मारला अर्थात रवी यानं.
वेळेला चांगला चेंडू, शेवटचा चेंडू इथे पूर्ण विराम दिला डॉटनं. इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकानंतर धावपटलावर धावा लागलेल्या आहेत, त्या म्हणजे 24 झाल्यात. 25 धावसंख्येची आवश्यकता. हनुमानपाडा आणि ट्रॉफी फायटर, नोटेड हनुमानपाडा आणि ट्रॉफी फायटर, त्या दोन्ही संघांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. ट्रॉफी फायटर नार्वेल वेडी या दोन्ही संघांना विनंती असेल. दत्ता मात्रे सर त्या स्क्वॉड मध्ये असणाऱ्या 11च्या त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. इथे मात्र आपल्या मित्राचा संघ दुसरी फेरी मारण्याच्या दृष्टिकोनात करत आहे, तर अर्थातच सरांना देखील, जितेंद्र सरांना देखील आपण शुभेच्छा देऊया. 25 धावसंख्येची आवश्यकता इथून त्यांना असणार आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये, आणि त्यांचा संघ मात्र सुपर 3 म्हणजे बक्षीस पात्र संघ ठरण्याची ते शक्यता ट्रॉफी फायटरचे इथे करण्यात आलेली आहे. सतीश दादा, आपण या ट्रॉफी फायटरचे इथे आलेले आहेत नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. अर्थात A1 जोडी आमचे राव्याचे विश्वास दादा आणि मिलिटरी मॅन आमचे आर्मी मॅन विश्वास दादा, ही A1 जोडी आहे. कारण पहिल्यांदा बलवलीमध्ये आम्हाला कार्यक्रम विश्वास दादाने दिला, पण त्या विश्वास दादाच्या सांगण्यावरून दिला. त्यांच्याकडे अर्थात चौकशी, असं काय आपण मुलगी बघायला गेल्यानंतर चौकशी केली जाते की कशी आहे काय, तसे विश्वास दादाने चौकशी केली होती की अक्षय पाटील यांचा होम मिनिस्टर कशा पद्धतीने आहे. तर अगदीच आमच्या राव्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले की बिंदास त्यांचा कार्यक्रम ठेवा, खूपच मनोरंजनात्मक आहे, तर त्यांचे देखील धन्यवाद. A1 जोडी विश्वास पाटील राबे आणि आर्मी मॅन विश्वास पाटील बलवली यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल जिंकला हनुमानपाडा, नोटेड हनुमानपाडा संघाने ट्रॉफी फायटर नार्वेल बेडी या संघाच्या विपक्षामध्ये. 18 चेंडू 25 ची आवश्यकता असेल खारपाले संघाला सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी, बक्षीस पात्र ठरण्यासाठी. जल्दी मुकाबले की ओर, ये मुकाबला 2 टीमों के बीच हमें देखने को मिलेगा. एक तरफ देखा जाए तो यहाँ पे अम्बिवली टीम और दूसरी तरफ देखा जाए तो खारपाली टीम. पहले बल्लेबाजी करते हुए यहाँ पे 18 गेंदों में 24 रन बनाए और 25 रन की यहाँ पे दरकार होगी. इस बार मैदान की तरफ जाएंगे. इस बार गेंदबाजी मार के ऊपर दीपक देखने को मिलेंगे और स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज आपको देखने को मिलेंगे. विनोद नॉन स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज जगदीश. ये 25 रन बनेगी कि नहीं बनेगी आने वाले वक्त में पता चलेगा. दीपक की गेंदबाजी मारी, इस बार अच्छी गेंद टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकलती हुई विकेट कीपर बादशाह जी, इनके हाथों में जाती हुई डॉट गेंद की जवाबदी होते हुए अच्छी यहाँ पे गेंदबाज है दीपक. उनमें दमखम रखते हैं दीपक, लेकिन यहाँ से 25 रन बचाएंगे क्या आने वाले वक्त में पता चलेगा. काफी हद तक की अच्छी क्रिकेट. इस बार अच्छी गेंद, यहाँ पे कदमों का इस्तेमाल किया, गेंद को भेज दिया डिप मिड विकेट में. 1 रन मुकम्मल किया, दूसरे रन की कोशिश की जाएगी. दूसरी भी रन आसानी के साथ पूरे कर
करते हुए दोनों ही बल्लेबाज। कारपाले टीम यहाँ पे सुपर 3 में पहुंचने से एक कदम यहाँ पे दूर है। ये दूरियां यहाँ पे मिट जाएगी कि नहीं, ये आने वाले वक्त में पता चलेगा। दीपक के गेंदबाजी के ऊपर बादशाह जी यहाँ पे फील्डिंग लगाते हुए इस प्रतियोगिता में पहली ओवर, लेकिन दीपक गेंदबाजी मार के ऊपर इस बार हवाई यात्रा के ऊपर आसमान में चांद दिया, खिली खिली चंपा, कुछ भी रंबा और पेड़ लंबा, मारा छक्का, काफी ताबड़तोड़ छक्का। इस बार बल्लेबाज के बल्ले से हाथ में नाम है बल्लेबाज का विनोद, और टोटल रन स्कोर बोर्ड के ऊपर देखने को मिलेगा आपको 8 रन टोटल रन स्कोर बोर्ड के ऊपर देखने को मिलेंगे। आशीष डीजे हमें कह रहे हैं को उनको किसी कमेंटेटर की याद इस आवाज से। फिर से एक बार दीपक, फिर से शॉट पिच गेंदबाज, इस बार आसमान में चांदी, गम बम भोले, छक्के के जोर खोले, ये तनतनाता हुआ छक्का। गेंदबाज दीपक के गेंदबाजी के ऊपर ठोकम ठोक बल्लेबाजी करते हुए टोटल रन स्कोर बोर्ड के ऊपर देखने को मिलेंगे आपको 14 रन बिना कोई विकेट गवाए। जिस विनोद ने पेन जैसे टीम को हराया था वही विनोद स्ट्राइक गेंद के ऊपर हाफ ट्रैकर की गेंद मिसल पर आसमान में चांदी, बिन बादल बरसात करते हुए बल्लेबाज विनोद, ये आया, उसके बाद ये तीसरा छक्का, झांकते हुए बल्लेबाज विनोद। इस बार 20 रन टोटल स्कोर बोर्ड के ऊपर, इस बार 5 रन की आवश्यकता होगी। अनंता महात्रे हनुमान पाड़ा के कहीं पे हो गए, आप जल्दी से जल्दी आइए, आशीष भाई आपको बुला रही है। अभी 20 रन टोटल हो चुके हैं तो 5 रन की आवश्यकता होगी। विनोद ने बिन बादल बरसात कर दी इस प्रतियोगिता में और जीत के कगार के ऊपर खड़ा किया है खार वाली टीम को। इस बार बीट किया दीपक का दिया बुझ गया, क्योंकि उनके 6 गेंदों में 20 रन ठोके विनोद बाबू ने। विनोद बाबू काफी हद तक अच्छी बल्लेबाजी इस प्रतियोगिता में करते हुए अभी आने वाली 12 गेंदे और जीतने के लिए महज 5 रन की आवश्यकता होगी। 12 गेंदे 5 रन और 5 रन से सुपर 3 में पहुंचने से अभी बाकी है खार वाली टीम। इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश, आवश्यकता नहीं है कप्तान को, लाउड अपील की थी अंपायर की तरफ शक के नजरिए से देखते हुए, लेकिन अंपायर ने जो मांग की थी खिलाड़ी ने वो खारिज की। 11 गेंद और यहां से 5 रन की आवश्यकता होगी। बादशाह जो रवि नाम से जाने जाते हैं लेकिन प्यार से उन्हें बादशाह कहते हैं, अम्बुली के वो गेंदबाजी मार्क में अच्छी गेंद, लाउड अपील। एलबीडब्ल्यू अगर इस प्रतियोगिता में होता तो बेशक ये विकेट होती। इस बार ओवर थ्रो के तहत ये मुकाबला मुझे लगता है मुकाबला जीता खारपाले टीम ने। बधाइयां देना चाहूंगा जिस खारपाले टीम ने यही गलती करके पेन टीम को